एक आजी बसल्या होत्या वडाच्या झाडाच्या कट्ट्यावरती, जिथे आम्ही वटपौर्णिमेचा प्री-शूट घेतला होता. ते काय बोलल्या नाही हे मी तुम्हाला सांगतेच. त्याआधी मी सकाळी 5:30ला उठून मी माझ्या मैत्रिणीकडे, पूजा मेकअप आर्टिस्टकडे मी सकाळी लवकर गेले होते एकदम. आणि मेकअप आर्टिस्ट असणं खरंच इझी नाही असं तिच्याकडे बघून मला वाटलं, कारण ह्याच्या आधी मला काही एवढा अनुभव नव्हता जास्त. खरंच खूप जास्त सुंदर माझी हेअरस्टाईल केली होती. मला खरंच खूप जास्त आवडली. आणि त्याहूनही सुंदर तिने मला नवरीसारखं नटवलं होतं, जे की मला खूपच जास्त आवडलं आहे. तुम्हाला माझा लूक कसा वाटतं हे कमेंट थ्रू नक्की कळवा. शूटच्या ठिकाणी गेल्यानंतर असं समजलं की पाण्याचा तांब्या राहिला आहे. मग काय फ्रेंडला कॉल केला आणि ह्या मॅडम चक्क त्यांच्या घरी जाऊन घेऊन आल्या आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माचीस पण विसरला गडबडीमध्ये आणि तो तिने शॉपमध्ये जाऊन घेऊन आली आहे. पोस्ट सांगायचं काम, व्हिडिओ शूटचं काम सगळं एव्हरीथिंग पूजानेच केलं आहे. उद्या जी रील येणार आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप छान माझे पोज आणि एक व्हिडिओ मस्त बघायला भेटणार आहे, जो की फक्त माझा आहे. जसं मला पूजा सांगत होती तसं मी सगळं काही करत होते, ज्या काही ताई सांगतील त्या. ह्या फ्रेंडकडून पाणी घेऊन आली होती पूजा, तर त्या पण आल्या होत्या की बघायला काय चाललं आहे, मेकअप कसा केलाय वगैरे. मी बोलले तिकडे बिहाइंड द शूटचा कॅमेरा चालू आहे, बाय करा, हाय करा, काहीतरी करा. हे सगळं शूट झालं आणि आमच्या आहोंची एंट्री झाली होती. त्यावेळेस आजी इथे बसल्या होत्या. तर मी त्यांना बोलले की आजी इथून उठता का तुम्ही? तर आजी एका सेकंदात उठल्या आणि त्यांचं हे वाक्य होतं त्याच्यावरती की तुमची देवाची सेवा करायची चालली आहे, तुमचं काय चाललंय ते चालू दे वगैरे असं. त्या खूप छान बोलल्या. ऍक्च्युली त्यांच्यासोबत एक व्हिडिओ घ्यायचा राहून गेला आहे. मला नाही वाटत की आताच्या जनरेशन मध्ये असं कोणी राहिलंय की एवढ्या प्रेमळ बोलल्याना खरंच मनाला एक भावून गेलं. मला वाटतं आपण लास्टची अशी पिढी असेल की आपल्याला ही पिढी बघायला भेटली, त्यांचा आपल्याला अनुभव एक चांगला भेटला आहे.